कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मैत्रीला किती वर्ष झाली? 2020 मध्ये आम्ही एकात्मिक बाल विकास योजना अंगणवाडीमध्ये आमच्या मुलांना घातलं. त्यानिमित्तानं आमचं कसं मुलांना सोडायला येणं जाणं व्हायचं आणि मग आमची तशी ओळख झाली आणि आम्ही ग्रुप केला. अशी तुमची मैत्री आहे. कोण हट्टी आहे तुमच्या 6 जणी? का हो? तिला पटकन राग येतो. राग मला लवकर येतो. कशामुळे? स्वतःच खरं म्हणजे मी आपलं माझंच ऐकून खरं घेण्याची करते. क्षमता तिच्यात फार कमी आहे. ती स्वतःच खरं म्हणजे एखादी गोष्ट करायची म्हणजे ना हे मी सांगितलंय ना हे असंच व्हायला पाहिजे. पहिल्यापासून का हो तुमचं? हो पहिल्या लहानपणापासून मी तशीच आहे. मग लग्न कसं जमलं? लग्न लव्ह मॅरेज आहे. कसं काय? दांडिया खेळायला जात होते तिथं त्यांची आणि माझी भेट झाली. मग तिथनं मग आमचं रिलेशन चालू झालं. दांडिया सुरू झाले. लग्न कसं जमलं? लव्ह विथ अरेंज. कसं काय? आम्ही हार्डवेअर नेटवर्किंगच्या क्लासला एकत्र होतो. त्याच्यानंतर मग मी एकदा मामाच्या घरी गेले असताना माझ्या बहिणी म्हणजे मामी बहिणीचा कम्प्युटर रिपेअर करायला मी ह्यांना बोलवलं होतं. त्यांनाच का बोलवलं होतं तुम्ही? मग त्याशिवाय इंट्रोडक्शन कसं करून देणार ना, ऍटलीस्ट कुठेतरी दाखवा. म्हणजे घरात घुसवण्याचा मार्ग होता तो. हे वेगळंच आहे. किती वर्ष झाली? 9 वर्ष कंप्लीट झाली. आता काय करतात मिस्टर? बँकमध्ये सर्व्हिस इंजिनियर आहे. नोकरी. आपण काय करता? मी सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे पण आता घरी आहे, लहान मुलं आहेत असल्यामुळे. लग्न कसं जमलं? लग्न माझं आत्याच्या मुलाशीच झाले. रिलेशन मध्येच लग्न झाले. ते तिघी ज्या उंचीवर बसलेत ना त्यांनी आपलं आपलंच जमवलंय. कसं जमलं? रिलेशन मध्ये ठरवलं. हो का? हा. कसं आहे? मुलगा काय करतो? त्यांनी चांदीचं कारखान्यात मध्ये कामाला जातात. हं. स्वभाव पण चांगला आहे त्यांचा. चांदीसारखा आहे का सोन्यासारखा आहे? नाही सोन्यासारखे आहेत. चांदीच्या कारखान्यात सोन्यासारखा स्वभाव. मग तुम्ही चिडचिड करता का त्यांच्यावर? जरा करतोय. का करतोय? जरा नाही पटलं तर मग चिडचिड काय करायला काय लागते. पटत नाही? काय मनासारखं झालं नाही तर म्हणजे काय मनासारखं करत नाही? इथं चला जाऊया म्हटलं तर तिथं नेत नाही. मग कुठं नेतात? मग जाऊया इथल्या इथंच जाऊया म्हणतात. इथले इथंच म्हणजे रविवार इथंच पेठेतच. फिरवून आणतात मग. अरे बापरे. मग तुम्ही काय करता? मग काय नाही चिडतोय थोडा वेळ आणि हाय असं बोलतो परत आणि हो काय? लांब कुठं नेत नाही? नाही. रंकाळ्यावर वगैरे? रंकाळ्याला नेतात की. जवळ आहे तिथनं रंकाळा, काही लांब नाही. अजून कुठं लांब? लांब म्हणजे बाहेर गावी हो असं जरा. कुठं कुठं जायचंय? पुणा मुंबई म्हणा. पुण्याला नेलं ना अजून? नाही अजून नेलेलं मुंबईला नाही. किती वर्ष झाली लग्नाला? तरी 6 वर्ष होतात. 6 वर्षात तुम्हाला रविवार पेठेतच फिरवतायत ते? तुम्हाला कुठे जायची इच्छा आहे? मुंबईला एक, मुंबई, अक्कलकोटला एक अक्कलकोट. अरे वा. आणि नाशिकला एक जायचंय. नाशिकला पण? का नाशिकला का जायचं? बघितलेलं नाही ना मी, म्हणून म्हटलं बघायचं आहे आणि नाशिक. मुंबईत जाऊन काय बघणार? मुंबईमध्ये फिरायचं आहे ना. नाही काय 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 कसं आहे काय आहे तिथलं बघायचं आहे ना वातावरण. हा, काय करा, मुंबईला गेल्यावरती हात सोडा दोघांचे. हा. आणि संध्याकाळी भेटतो सांगा. काळजी करू नका, मुंबई इतकी गोड आहे, तुम्हाला व्यवस्थित घरपर्यंत पोहोचवेल. तुम्ही भेटता का सगळ्या मैत्रिणी? आम्ही नाही भेटलो तर आम्हाला एक दिवस जरी नाही भेटलो तर आम्हाला चुकल्यासारखं वाटतं. मग रात्री ना आम्ही 10 वाजले 12 वाजले ना आमचे call सुरू सकाळची असतात. सुरुवात जी फोनवरून होते ती शेवटपर्यंत 12ला तरी फोन असतो की आता माझी कामं आवरले आणि वे बघ मी आता झोपायला चालले बघ, उद्याचा काय प्लॅन असं. आणि मग तुमच्यात अबोला प्राजक्ता थोडासा. प्राजक्ता कोण तुमचा? काय झालं? ऍक्च्युली तिच्या मुलाचा परवा बर्थडे झाला हा. आणि ह्यांच्या दोघींच्या ताटामध्ये जिलेबी राहिला होता. तर तिने हिच्या ताटात 1 राहिलेली, हिच्या ताटात 2 राहिलेली. तिने एक्स्ट्रा अशा करत तिला हिला 2 एक्स्ट्रा दिला आणि हिला पण दिला. आणि आम्ही हा विचार करतोय की ह्यांनाच का दिलंय, आम्हालाच का दिलं, आम्ही काय पाप केलंय. आणि हा चर्चा ऍक्च्युली आमच्या आमची जाताना चर्चा जाताना चर्चा होती. आणि हिचा मला त्याच दिवशी रात्री मेसेज आला, सॉरी हा मी तुला आणि रुपालीला आणि हिला स्नेहला जिलेबी देऊ शकलो नाही. आणि म्हणलं काय झालं, आम्ही जिलेबी खातच नाही. म्हटलं नाही ग, माझ्या मनाला वाईट वाटलं असं. म्हणलं
पण आम्ही बोललेली तुला तुला म्हणजे आमच्यातलं कोणी तिला काय सांगितलं का की आम्ही असं म्हटलेलं म्हणून असं थोडं वाटलं पण ना. तुम्ही काय म्हटलेले तिच्या पाठी? आपण काय पाप केलंय आपल्याला जिलेबी दिली. जेव्हा जिलेबी दिली तेव्हा ह्या सगळ्या रांगेत होत्या ना? हो होते की प्रत्येकाला दिली होती. नाही पण यांनाच दोघींना दोन एक्स्ट्रा. ते यांच्या ताटात शिल्लक राहिलेले ना, खराब होऊ नयेत म्हणून ह्या काय म्हटल्या कागद जरा दे त्याच्यामध्ये गुंडाळून आम्हाला दे. मग आता एकच राहिले म्हणलं तर एकच कशी द्यायची ना, म्हणून तुम्ही म्हणून मी extra- एक एक्स्ट्रा टाकली आणि ह्या दोघींनाच दिल्या आणि ह्यांना दिल्याच नाही. मग ते नंतर मला क्लिक झालं, म्हणलं ह्यांच्या समोर ह्यांना दिलं एक आता मिनिट. ह्यांना वाईट तुमच्या वाटणार. मनात काय म्हणणं आहे या विषयावर? पण आमचं असं चालता चालता बोलणं असं चेष्टे मस्करीत चालू झालं ते की असं असं आपल्याला का दिली ते नाही हिला कसं कळलं असं आमचा गैरसमज काय झाला की आम्ही बोललो जाताना पण हिला हिला कसं कसं कळलं? कळलं? त्यांना काय वाटलं आम्ही सांगितलं नाही, की नाही, कोणीतरी सांगितलं सांगितलं असणार. जरा. पण असं कोणी सांगितलं कुणी नव्हतं. सांगितलं नाही पण पण नाही ते आम्ही. मला क्लिक झालं. कोणीतरी बोललं असेल अगं, नाही ऐकलं बोललं का गं? नाही. हेच आमचं बॉन्डिंग आहे की एखाद्याला लागलं मनात की बरोबर भावना पोचतात आमच्या जवळ आणि ते मला बरोबर त्या दिवशी क्लिक आणि- झालं आणि तिला संध्याकाळी मेसेज केला. आणि मी ते तिला बोलून लगेच मी पण विचारलं. चेष्ट तिला काय म्हणलं की जिलेबी नाही मला गुलाबजाम पाहिजे. ती खरोखर दुसऱ्या दिवशी की नाही गुलाबजामची असं पेटी घेऊन आमच्या घरी आली. एकटीला हा म्हणजे या चार जणींना नाही गुलाबजाम. तेव्हा आम्ही काहीच बोललो नाही कारण त्या दोघींचं हा राबवलं भेदभाव नव्हतं. आहे. नाही तुम्हाला आणि पण तुम्हाला गुलाबजाम दिलाच नाही? नाही तुम्हाला? नाही आणि हे आम्हाला त्या दिवशी सांगितलंच नाही. तुम्ही दोघी गप्प बसा, तुम्हाला जिलेबी तरी जास्त मिळाली. मी काय म्हणलं तुला नाही ना दिली जिलेबी राहू दे, तुझ्या मुलाला मला एक गुलाबजाम सांगा, आवडतात त्या दे. दोघींना तुम्ही जिलेबी जास्त दिली, मागे बसले त्यांना गुलाबजाम गुलाबजाम दिले. दिले. ठीक आहे. ह्या दोघींचं काय? या ज्या बाजूला तर ह्या दोघींनी काही मागितलंच नाही मला. मग मागितलं असतं दिलं असतं जाऊन. नाही का भांडणं लागायला नको म्हणून आम्ही काही मागितलंच नाही त्यांच्याकडे. आमची मुलं एकत्र असल्यामुळे ना हिचा मुलगा जास्त खोडकर खोडकर आहे. आहे मग तो त्यांना खोड्या काढले ना मग आम्ही हिला लगेच आणि तुझ्या असं- मुलग्याला जरा सांभाळ ना, किती खोडकरपणा करतो तो, त्याला काय तर पाडतो. नवीन वस्तू आणली की नाही ह्या मुलांना मुद्दाम दाखवणार आणि घरात पळून येणार. कोण? माझा त्याच्या मुलगा मुलीचा मुलगा अच्छा. हा नवीन काही तर असं आणलं की मग खेळणी त्याच्यावरून आम्ही वगैरे पटकन काहीतरी बोलतो असं ना, आणलं की नाही. मग ती मनाला रागून घेत नाही पण आम्ही पटकन आम्ही बोलतो घेत की नाही. तुझ्या मुलग्यामुळे आमच्या मुलांना त्रास होतो होतोय. असं, पण ती इतकं मनाला लागून घेत नाही नाही. घेत त्या- लावून. त्या- 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 ही ना थोडे दिवस गप्प राहणार, मग बोलणार नाही, आबोला धरणार. मग कोण कोण? ही 10-15 दिवस झाले ना, ती गप्प बसली. मग ती नाही बोललं ना, की मग थोड्या दिवसानं का ग मग मला का नाही कॉल केला, मग आपणच विचारणार. मग आम्ही पण शांत असणार की का तिची रिएक्शन आम्हाला काय येते हे बघायचं. लेफ्ट झाली. एक मिनिट, आता सगळ्या गप्प राहा. का तुम्ही लेफ्ट झाला? मोबाईल हँग व्हायला लागला. मोबाईल हँग व्हायला लागला कारण तुमचा? रॅम नाहीये ना त्याची जास्त. मान्य, पण या 5 जणींच्या मुळे हँग झाला. डायरेक्ट काय लेफ्ट ग्रुप काहीतरी झालं असेल तेव्हा त्या लेफ्ट. नाही पण काय त्या झालं हिचा आबोला नव्हतं. होता ना, मग आम्हाला तरीच वाटलं ना की आमच्याशी आबोला घेतला म्हणून ती लेफ्ट झाली की का. तुम्ही 5 जणी मिळून त्यांना मध्ये बसवून ना त्यांची जिलेबी गुलाबजाम सगळं बाहेर काढताय. ते दिलं नसतं बरं झालं. सरळ आपलं मी आणून एका तोंडात घालायला पाहिजे कोल्हापूर होतं. म्हटल्यानंतर तांबडा पांढरा, बरोबर आहे. त्याच्यात हे जिलेबी गुलाबजाम म्हटल्यानंतर ते मी व्हेजिटेरियन आहे ना, नॉनव्हेज खात मग बरोबर आहे नाही मी. तुमचं. म्हणून मी तिने व्हेज बिर्याणीचं प्लॅनिंग केलं तर म्हणलं आम्ही व्हेज बिर्याणी नाही, चिकन बिर्याणी तरी खाऊ शकतो, मटन बिर्याणी खाऊ शकतो. ही म्हणाली नाही आम्ही नाही खात, आम्ही घरी मला एक आणतच सांगा, नाही. वाढदिवस त्यांच्या मुलाचा. पण पार्टी आम्हाला हवी होती ना. तुमचं काय मेनू कार्ड पाठवतो? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.